सदानंद दाते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होणार का हा सवाल उपस्थित होतोय। दातेंना केंद्राकडून एनआयएच्या महासंचालक पदातून आता मुक्त करण्यात आले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हा प्रस्ताव दिलेला होता। केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नियुक्ती समितीचा प्रस्ताव मंजूर झालाय। 31 जानेवारीला रश्मी शुक्लांची महासंचालक पदाची मुदत संपतेय। त्यामुळे सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक होणार का हा सवाल उपस्थित झालेला आहे। दातेंना केंद्रातून एनआयएच्या महासंचालक पदातून मुक्त करण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हा प्रस्ताव दिलेला होता। एकतीस डिसेंबरला रश्मी शुक्लांची महासंचालक पदाची मुदत संपते। त्यामुळे आता त्या जागी सदानंद दाते यांची वर्णी लागणार का हा सवाल उपस्थित झालाय। सदानंद दाते हे एनआयएचे महासंचालक होते, त्यांना त्या पदातून आता मुक्त करण्यात आलंय आणि महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक पद त्यांना दिलं जाईल अशी दाट शक्यता सध्या वर्तवली जाते। 31 डिसेंबरला रश्मी शुक्लांची महासंचालक पदाची मुदत संपतेय। त्यामुळे नवीन वर्षामध्ये राज्याला नवीन पोलीस महासंचालक मिळणार आहेत आणि त्या जागी सदानंद दाते यांचं नाव असेल अशी दाट शक्यता सध्या वर्तवली जाते। 31 डिसेंबरला रश्मी शुक्लांची महासंचालक पदाची मुदत संपतेय। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, नवीन वर्षात नवीन महासंचालक पोलीस महासंचालक राज्याला मिळणार आहेत। सदानंद दाते यांची तिकडे वर्णी लागण्याची कितपत शक्यता आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत त्या अनुषंगाने सदानंद दाते यांच्या नावालाच खरं तर पहिलं प्राधान्य असावं। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर 31 डिसेंबर पर्यंत रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ हा संपत आहे। राज्याच्या पहिल्या त्या पोलीस महासंचालक होत्या। त्याचबरोबर ती आता केंद्रात जो अहवाल महाराष्ट्र सरकारकडनं पाठवला होता त्याला देखील मंजुरी देत गृह मंत्रालयाकडनं त्याला मंजुरी दिली होती। त्यामुळे पुढचा जो त्यांचा उर्वरित कार्यकाळ आहे एनआयए मधला तो समाप्त करत त्यांना पुन्हा एकदा राज्याच्या सेवेसाठी बोलवलं जाणार आहे। सदानंद दाते यांची खरं तर ओळख सांगायचं झालं तर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात देखील त्यांनी एक महत्वाची भूमिका ठिकाणी बजावली होती। कामारा रुग्णालयातील महिला आणि जी लहान मुलं होती त्यांना त्यातनं सोडवलं होतं। त्याचवेळी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार हे देखील मिळालेलं होतं। याशिवाय महाराष्ट्राची त्यांना खूप जाण आहे। महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे। महाराष्ट्राचे एटीएस चीफ म्हणून ते राहिलेले आहेत। त्याचबरोबर MBVP हे पोलीस आयुक्त देखील त्यांनी पाहिलेलं आहे। इतर 3 ते 4 जे मुख्यालय आहेत त्यांचं देखील आयुक्त पदाचा भार त्यांच्याकडे होता। त्यामुळे एकूणच संपूर्ण महाराष्ट्राची व्यवस्थित त्यांना माहिती आहे। प्रत्येक ठिकाणी कुठे काय असू शकतं याची देखील माहिती आहे। त्यामुळे दातेंसारखे अधिकारी हे जर महाराष्ट्रात पुन्हा कार्यरत झाले तर आणखी त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने नियुक्ती त्यांची केली जात असल्याचं कळतंय। त्यामुळे येणाऱ्या 31 डिसेंबरला नंतर सदानंद दाते हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक। बरोबर आहे, महाराष्ट्राची ओळख असलेला चेहरा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी असणं ही एक जमेची बाब म्हणावी लागेल। अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सूरज दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।